Welcome student. Today we will learn about the chapter 5th electrochemistry. Electrochemistry, some definitions in electrochemistry. First, रेजिस्टन्स. तुम्हाला काही या टॉपिकमध्ये हे महत्त्वाच्या डेफिनेशन ज्या आहेत त्या महत्त्वाच्या डेफिनेशन तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहेत. यामध्ये काही पुस्तकामध्ये आहेत, काही पुस्तकामध्ये नाहीत डेफिनेशन. त्यामध्ये तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो किंवा तुम्हाला ते माहीत असणे, त्याच्या डेफिनेशन माहीत असणं आवश्यक आहे. आता त्यामध्ये रेजिस्टन्स आपण फिजिक्समध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. रेजिस्टन्स, कंडक्टन्स, रेजिस्टिव्हिटी याच्या डेफिनेशन आपल्याला येणं आवश्यक आहे. आता पहिल्यांदा रेजिस्टन्स द रेशिओ ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द कंडक्टर टू द करंट फ्लोविंग थ्रू दॅट कंडक्टर is called as resistance. The ratio of potential difference across the conductor to the current flowing through that conductor is called as resistance. रेजिस्टन्स म्हणजे काय? हा पोटेन्शियल डिफरन्स आहे, रेशिओ ऑफ पोटेन्शियल डिफरन्स आहे. हा कंडक्टर to the current flowing through that conductor. Resistance of conductor is denoted by capital R. हा जो रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स हा कॅपिटल R ने दर्शवला जातो. म्हणून कॅपिटल R इज इक्वल टू V अपॉन I, where V is the potential difference across the conductor. Potential difference across the conductor and I is current flowing through the conductor. आता याचं युनिट काय आहे? रेजिस्टन्स म्हटलं की त्याचं ओहम हे रेजिस्टन्स युनिट आहे, ओहम. ओके. आता त्यानंतर कंडक्टन्स डिनोटेड बाय G, capital G. What is meant by conductance? The reciprocal of resistance of conductor is called as conductance of conductor. The reciprocal of resistance of conductor is called as conductance of conductor. Conductance of conductor is denoted by G, capital G, where G is equal to 1 upon R. G is equal to 1 upon R, where G is the conductance of the conductor and R is the resistance of the conductor. R is the resistance of the conductor. हा G जो आहे तो कंडक्टन्स ऑफ कंडक्टर आहे आणि R हा रेजिस्टन्स आहे. याचं युनिट काय आहे? युनिट आता पर रेजिस्टन्स म्हणजे काय की रेजिस्टन्सचा युनिट काय आहे? ओहम. म्हणजे पर ओहम युनिट ऑफ कंडक्टन्स इज पर ओहम. आणि SI युनिट ऑफ कंडक्टन्स इज सायन्स S. 1S is equal to 1 per ohm. Okay, this is nothing but the conductance. आता रेजिस्टिव्हिटी रो. What is meant by resistivity? Resistance of conductor is directly proportional to the length of conductor and inversely proportional to across section area of conductor. Resistivity rho of conductor is directly proportional to the length of conductor and inversely proportional to the cross sectional area of conductor.
रेजिस्टिव्हिटी म्हणजे काय की रेजिस्टिव्हिटी म्हणजे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी लेंथ ऑफ कंडक्टर आहे आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू दी क्रॉस सेक्शनल एरिया ए ऑफ कंडक्टर. म्हणून R is proportional to the L upon A. R is equal to rho L upon A. Therefore, rho is equal to R A upon L, where R is resistance of conductor, L is length of conductor, and A is cross sectional area of conductor. Cross sectional area of conductor. आता जर समजा लेंथ आपण 1 मीटर घेतली, कंडक्टरची लेंथ 1 मीटर घेतली, एरिया ऑफ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ कंडक्टर हा 1 मीटर स्क्वेअर. म्हणून रो इज इक्वल टू आर. रो इज इक्वल टू आर. इफ द लेंथ ऑफ द कंडक्टर इज 1 मीटर अँड एरिया सेक्शनल एरिया or cross sectional area A of the conductor is 1 meter square, then rho is equal to R. So the resistivity of conductor is defined as the resistance of conductor of 1 meter length and 1 meter square cross sectional area. आता युनिट काय असेल? युनिट रो इज इक्वल टू आर. आरचं युनिट काय आहे? रेजिस्टन्स युनिट ओम आहे. म्हणून युनिट ऑफ रेजिस्टिव्हिटी इज ओम मीटर. ओम मीटर. Resistivity of conductor is defined as the resistance of conductor of 1 meter length and 1 meter square cross sectional area. आता युनिट रेजिस्टिव्हिटीचं युनिट ही ओम मीटर आहे. ओके, दिस इज नथिंग बट दी सम डेफिनेशन्स. रेजिस्टन्स, कंडक्टन्स, रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टन्स, कंडक्टन्स, रेजिस्टिव्हिटी. रेजिस्टन्स म्हणजे हा रेशो आहे क्रॉस सेक्शनल रेशो आहे रेशो ऑफ पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस कंडक्टर आणि करंट फ्लो थ्रू कंडक्टर याचा रेशो म्हणजेच रेजिस्टन्स आहे. त्यानंतर कंडक्टन्स म्हणजे काय? कंडक्टन्स म्हणजे रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स. रेसिप्रोकल्स ऑफ कंडक्टन्स. आणि रेजिस्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी लेंथ आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू दी क्रॉस सेक्शनल एरिया आहे. म्हणून रेजिस्टन्स इज इक्वल टू रो एल अपॉन ए. म्हणून रो इज इक्वल टू आर ए अपॉन एल. ओके, जर आपण लेंथ 1 मीटर घेतली आणि क्रॉस सेक्शनल एरिया 1 मीटर स्क्वेअर घेतला तर त्या ठिकाणी रो इज इक्वल टू आर. ओके, दिस इज नथिंग बट दी डेफिनेशन और एक्सप्लेनेशन ऑफ दी रेजिस्टन्स, कंडक्टन्स अँड रेजिस्टिव्हिटी. आता त्यानंतर डिफाइन द टर्म रेजिस्टिव्हिटी. गिव इट्स SI युनिट. कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी, what is meant by conductivity? The reciprocal of resistivity is called as conductivity. Kappa. The reciprocal of resistivity is called as conductivity. Conductivity is denoted by small k. Kappa. Kappa म्हणजे हा reciprocals of conductivity, reciprocals of resistivity is termed as kappa, that is conductivity. ओके, आता आपण एक्झाम्पल पाहूया. K इज इक्वल टू L अपॉन 1 अपॉन रो म्हणजे रेसिप्रोकल्स ऑफ रेजिस्टिव्हिटी इज टर्म ॲज कंडक्टिव्हिटी. आता रो म्हणजे आपणाला माहीत आहे. रो म्हणजे आर ए अपॉन एल. म्हणजेच काय? के इज इक्वल टू और kappa इज इक्वल टू 1 अपॉन आर एल अपॉन ए. देयरफॉर के इज इक्वल टू जी एल अपॉन ए. के इज इक्वल टू एल अपॉन जी. एल अपॉन जी. के इज इक्वल टू जी एल अपॉन ए, where G is
G is conductance of conductor, L is length of the conductor, and A is the cross-sectional area of the conductor. Cross-sectional area of the conductor. If L is equal to 1 meter and A is equal to 1 meter square, then K is equal to G. K is equal to G, that is kappa is equal to G. So conductivity kappa is defined as the conductance of conductor of unit cube of material. Conductivity kappa is defined as the conductance of conductor of unit cube of material. The unit of conductivity is per ohm per meter. Per ohm per meter. ओके. आता आपण मोलार कंडक्टिविटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट पाहूया. मोलार कंडक्टिविटी ऑफ एन इलेक्ट्रोलाइट. What is by molar conductivity of electrolyte? Lambda is denoted by lambda. Molar conductivity is the proper conductivity which can used to compare the conductivity of different solutions. Compare the conductivity of different solutions. The ratio of electrolytic conductivity to the molar concentration of dissolved electrolyte is called as molar conductivity. Molar conductivity, the ratio of electrolytic conductivity, kappa to the molar concentration of dissolved electrolyte is called as molar conductivity. Molar conductivity is denoted by lambda. Lambda is equal to K kappa conductivity divided by concentration C is equal to kV concentration of solution in mole per liter also is equal to 1000 K upon C, where lambda is molar conductivity, K kappa is the electrolytic conductivity, C is molar concentration. Unit, the SI unit of conductivity K is mole per meter cube. SI unit of molar conductivity is S meter square per mole. The common unit of molar conductivity is per ohm centimeter square per mole. Therefore, आता याच्यावरून आपणाला याची डेफिनेशन सांगितलेली आहे पहा. मोलार कंडक्टिविटी कॅन ऑल्सो बी डिफाइन्ड ॲज द कंडक्टन्स ऑफ सोल्यूशन containing 1 mole of electrolyte when placed between two parallel electrodes 1 centimeter apart and large enough to contain all the solution between them. Molar conductivity can also be defined as the conductance of solution containing 1 mole of electrolyte when placed between two parallel electrodes 1 centimeter apart and large enough to contain all the solutions between them. If C is the concentration of solution in mole per liter, that is C upon 1000 mole per centimeter cube, then V is the volume of solution. That is V is equal to 1 upon C is equal to 1000 upon C centimeter cube per mole. As kappa is the conductance of 1 centimeter cube of solution, therefore conductance of 1000 C centimeter cube of solution will be 1000 K upon C. So lambda is equal to kV is equal to 1000 K upon C.
where lambda is equal to 1000 K upon C, where V is the volume of solution in centimeter cube containing 1 mole of dissolved substance, that is centimeter cube per mole, and C is concentration of solution in mole per liter. This is nothing but the मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट. आता मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय? हा इलेक्ट्रोलाइट कंडक्टन्स हा कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन याचा रेशिओ आहे. याचा रेशिओ त्याला आपण मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट असं म्हणतो. आणि हा मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट हा डिनोटेड बाय लॅम्बडा, कॅपिटल लॅम्बडाच्याने डिनोट केलेला आहे. आणि के म्हणजे कॅपा कंडक्टिव्हिटी आणि सी म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. म्हणून लॅम्बडा इज इक्वल टू के कॅपा अपॉन सी इज इक्वल टू, आता तुम्हाला माहीत आहे की व्ही इज इक्वल टू 1 अपॉन सी, म्हणून के अपॉन सी इज इक्वल टू के व्ही. ह्यामध्ये लॅम्बडा हा मोलार कंडक्टिव्हिटी आहे, के कॅप हा इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी आहे आणि सी म्हणजे मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे, मोलार कॉन्सन्ट्रेशन. आणि याच्यावरूनच याची डेफिनेशन सांगितलेली आहे की मोलार कंडक्टिव्हिटीची डेफिनेशन, कंडक्टन्स ऑफ सोल्युशन कंटेनिंग 1 मोल ऑफ इलेक्ट्रोलाइट व्हेन प्लेस्ड बिटवीन 2 पॅरलल इलेक्ट्रोड्स 1 सेंटीमीटर अपार्ट अँड लार्ज इनफ टू कंटेन ऑल दी सोल्युशन बिटवीन देम. अशा प्रकारे डेफिनेशन सांगितले. आणि त्याच्यावरून आपणाला सी हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आहे, हे मोल पर लिटर आहे, म्हणून सी अपॉन 1000 मोल पर सेंटीमीटर क्यूब. देन व्ही व्हॉल्यूम आहे, व्ही इज द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, परंतु व्ही इज इक्वल टू 9 अपॉन सी आहे, इज इक्वल टू 1000 अपॉन सी सेंटीमीटर क्यूब पर मोल. ओके, म्हणून conductance of 1000 C centimeter cube of solution will be 1000 K kappa conductivity upon concentration. लॅम्बडा तुम्हाला माहिती आहे, लॅम्बडा इज इक्वल टू के व्ही, म्हणून 1000 K अपॉन सी, लॅम्बडा इज इक्वल टू 1000 K अपॉन सी. ओके, आता हे जे फॉर्म्युले तयार झालेले आहेत, या फॉर्म्युलेवरती तुम्हाला प्रॉब्लेम आहेत आणि तुम्हाला डिटरमाइन दी मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट किंवा ऑफ दिस सोल्युशन असा क्वेश्चन विचारला जातो आणि तुम्हाला प्रॉब्लेम दिला जातो. समजा मोलार कंडक्टिव्हिटी तुम्हाला विचारली तर कंडक्टन्स किंवा इलेक्ट्रोलाइटिक कंडक्टिव्हिटी आणि कॉन्सन्ट्रेशन दिलेलं असते किंवा व्हॉल्यूम दिलेला असतो आणि त्यावरून तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ इलेक्ट्रोलाइट ही डिटरमाइन करायची असते. आणि हा 2 मार्काला प्रॉब्लेम, हा याच्यावरती प्रॉब्लेम तुम्हाला विचारण्याची शक्यता असते. आता आपण जर पाहिलं तर या केमिस्ट्रीमध्ये थर्मोडायनेमिक्स आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री या 2 टॉपिकवरच माझ्या मते जास्तीत जास्त प्रॉब्लेम आतापर्यंत विचारलेले आहेत. आणि गॅरंटेड तुम्हाला प्रॉब्लेम जे आहेत थर्मोडायनेमिक्स आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री या 2 टॉपिकवर प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये विचारलेले आहेत. आणि त्यामुळं हे जे प्रॉब्लेम याच्यावरचे आहेत ते प्रॉब्लेम आपण स्वतः पाहायचे आहेत. आता याच्यापूर्वी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 12 ते 14 मार्काला प्रॉब्लेम विचारलेला असतात. एक मार्काचे, काही 2 मार्काचे, 3 मार्काचे, 4 मार्काचे असे प्रॉब्लेम विचारलेले असतात. आणि हे जे प्रॉब्लेम आहेत हे थर्मोडायनेमिक्स आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री आणि पुढे 1-2 टॉपिक आहेत, केमिकल कायनेटिक्स आणि सोल्युशन असं एक, आणि सॉलिड स्टेट, हे 4-5 टॉपिकवरती प्रॉब्लेम आहेत. त्यातले महत्त्वाचे प्रॉब्लेम हे थर्मोडायनेमिक्स आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्रीवरती विचारले जातात. म्हणून हे जे अशा प्रकारचे फॉर्म्युले तयार झाल्यानंतर याच्यावर तुम्हाला शक्यतो प्रॉब्लेम विचारला जातो. त्यामुळं प्रॉब्लेम मुलांनी पाहणं हे महत्त्वाचं आहे. ओके, आता आपण पुढचा भाग पाहूया. रिलेशन बिटवीन
molar conductivity, relation between K and lambda. K and lambda. Conductivity K is the electrical conductance of 1 centimeter cube of solution if V is volume of solution in centimeter cube contains 1 mole of dissolved electrolyte. आता इलेक्ट्रोलाइट म्हणजे काय की हे एक प्रकारचं सोल्युशन असते आणि त्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास केली जाते, त्याला आपण इलेक्ट्रोलाइट जनरली म्हणतो. किंवा सॉल्ट सोल्युशन हे डिझॉल्व केलं त्याचं सोल्युशन तयार केलं जातं सॉल्टचं, आणि त्याला आपण ॲसिड किंवा सॉल्ट याचं सोल्युशन तयार केलं जातं, त्याला आपण इलेक्ट्रोलाइट म्हणतो. 1 mole of dissolved electrolyte is electrical conductance is lambda. Each 1 centimeter cube portion in the volume V has conductance K. Hence, total conductance of V centimeter cube is Kv, which is molar conductivity. Thus, we have lambda is equal to Kv. Concentration of solution is C mole per liter. 1000 centimeter cube per liter. हे जे आता आपण पाहिलेलं आहे तेच इक्वेशन आहे, हे रिलेशनशिप बिटवीन के अँड लॅम्बडा. ओके, आता पुढचा भाग पाहूया. व्हेरिएशन ऑफ कंडक्टिव्हिटी विथ कॉन्सन्ट्रेशन. The electrolytic conductivity is electrical conductance of unit volume 1 centimeter cube of solution. It depends on the number of current carrying ions present in unit of volume of solution. On dilution, total number of ions increases as a result of increased degree of dissociation. Variation of conductivity with concentration मध्ये on dilution total number of ions increases as a result of increased degree of dissociation, and increase in total number of ions is not in proportion of dilution. Therefore, the number of ions per unit volume of solution decreases. This result in decrease of conductivity with decrease in concentration. Okay. Then variation of molar conductivity with concentration. The molar conductivity is the electrical conductance of 1 mole of an electrolyte in a given volume of solution. Variation of molar conductivity with concentration. The molar conductivity is the electrical conductance of 1 mole of an electrolyte in a given volume of solution. The increasing number of ions produced in solution by 1 mole of the electrolyte lead to increased molar conductivity. Okay, then आता पुढचा भाग आपण पाहणार आहोत. यामध्ये variation of molar conductivity with concentration. The variation of molar conductivity with concentration in case of strong and weak electrolytes is qualitatively different. First, strong electrolyte. आता यामध्ये फर्स्ट स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट the molar conductivity of solution of strong electrolyte increase rapidly with dilution.
Molar conductivity of solution of strong electrolyte increases rapidly with dilution. It approaches the limiting value of 0.001 molar or 0.0001 mole solution. The dilution of dilution has no effect on molar conductivity. Dilution has no effect on molar conductivity thereafter. The maximum limiting value of molar conductivity is the molar conductivity at zero concentration or at infinite dilution. At infinite dilution, it is denoted by lambda 0. The zero concentration or infinite dilution means the solution is so dilute that further dilution does not increase the molar conductivity. Molar conductivity. During 19th century, Khrushchev with repeated experiment shows that the molar conductivity of strong electrolyte varies linearly with square root of concentration as lambda is equal to lambda 0 minus a root c, where a is a constant for strong electrolyte. A plot of lambda versus root c is a linear as shown in figure. Linear as shown in figure. Strong electrolyte, weak electrolyte, strong electrolyte, weak electrolyte, lambda to lambda 0 where root c. ओके, यानंतर आपण पुढचा पार्ट हा पुढील लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, थँक्यू.